तर राज्याच्या कॅबिनेट बैठकीत वाळू धोरण जाहीर करण्यात आलं। राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कॅबिनेट बैठकीनंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली। यापुढे राज्यातील मोठ्या प्रकल्पातील वाळू उपसा करण्यात येणार आहे। राज्यात एमसँड म्हणजे कृत्रिम वाळूबाबत धोरण आणण्यात येणार असून त्यावर पुढच्या कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाईल। स्थानिक ग्रामपंचायतला जवळच्या वाळू घाटातनं तेथील बांधकामं पूर्ण करण्याकरता रेती मिळेल याचाही निर्णय केला आहे। आता डेपोचं जुनं धोरण बदललं, आता नवीन धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहे। जेवढी डिमांड आहे तेवढी सप्लाय पूर्ण आम्ही करणार आहोत आणि मध्यमवर्गीय लोकांना स्वस्त वाळू मिळेल। शासकीय बांधकामाकरता आता एमसँड धोरण येत आहे। पुढच्या मंगळवारी एक एमसँड कृत्रिम वाळूचं धोरण येत आहे, ज्यामध्ये शासकीय बांधकामं हे कृत्रिम वाळूवर होणार आहे, एमसँडवर होणार आहे। दगडापासून तयार केलेली रेती, दगडापासून तयार केलेली सँड, आणि ती इतकी पॉवरफुल असणार आहे की ही जी नॅचरल सँड आहे नदी घाटातली किंवा नाल्यातली यापेक्षाही पॉवरफुल सँड असणार आहे। त्यावर पुढच्या 3 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे शासकीय बांधकामं, इरिगेशन, पीडब्ल्यूडी सर्व कामं हे आता एमसँडवर होणार आहेत। त्याला या वाळूची गरज पडणार नाही। त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जे आज महत्त्वाचा प्रश्न आहे महाग वाळूचा, तोही आम्ही आता सोडवतो आहे। खाडी पात्रातली वाळूचंही धोरण आम्ही आज आणलं। तर नेमकं कसं आहे महाराष्ट्राचं वाळू धोरण बघूया। घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देणार। राज्यात वाळूची जुनी डेपो पद्धत बंद करणार। नदी 2 वर्षांसाठी आणि खाडीपात्रात 3 वर्षांसाठी लिलाव पद्धतीने उपसा। केवळ मोठ्या प्रकल्पातनं वाळू उपसा करणार। जलसिंचनाच्या मोठ्या प्रकल्पातनं वाळू उपसा केला जाईल। धरणांची क्षमता वाढवली जाणार आहे। लवकरच राज्यात एमसँड धोरण आणणार। पुढच्या कॅबिनेट बैठकीत या एमसँड धोरणावर चर्चा होईल। एमसँड म्हणजेच कृत्रिम वाळू निर्मिती करणार। 3 वर्षांमध्ये सगळ्या सरकारी आणि सार्वजनिक बांधकामात याचा वापर होईल। सरकारी बांधकामासाठी नदीतील वाळू वापरणार नाही। कृत्रिम वाळूसाठी प्रत्येक जिल्ह्यात 50 एमसँड क्रशर निर्मिती करणार।